बोललो पाहिजे. बोलतं करणं हाच तर खरा उद्देश आपल्या वाचनालयाचा आहे. दुसरं महत्वाचं, माझी किंवा आपल्या सरपंचाची किंवा रतन भाऊची पाठ फुटून घेण्यासाठी हा कार्यक्रम नाही. आमची स्तुती कौतुक केल्याने आम्ही मोठं होतो असं नाही, असं मानणाऱ्यापैकी आम्ही नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे कुणी एखाद्याने आपलं कौतुक केलं म्हणजे भारावून जाणाऱ्यापैकी आम्ही नाही, किंवा एखाद्याने निंदा नाराजगी केली म्हणून हसून जाणारे सुद्धा आम्ही नाही. आमची लढाई त्यासाठी आहे की या वाचनालयाचा उद्देश काय. जितू भाऊ, या वाचनालयाचा उद्देश आहे प्रत्येक घरातला माणूस कुठेतरी चांगल्या दर्जाच्या नोकरीला लागला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक घरातला माणूस कुठल्या ना कुठल्या पोस्टवर, चांगल्या पोस्टवर, मग तो IAS असेल, IPS असेल, तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल, BDO असेल, वेगवेगळ्या पदावरती आपल्या गावातला प्रत्येक घरातला माणूस दिसला पाहिजे. कारण मी आपल्याला शिक्षण देत असताना एक गावण गावचं नावाचं गाव आहे, त्या गावण गावातली बरीच पेशंट आमच्या हॉस्पिटलमध्ये यायची आणि मग सर चर्चा व्हायची. चर्चेमधून ती लोक सांगायची की आमच्या गावामध्ये प्रत्येक घरातला माणूस नोकरीला आहे. मला अजब वाटायचं, मला वाटायचं आमच्या गावातून 2-4 लोक आम्ही कुठेतरी शिकून पुढे जातोय किंवा शिकून कुठेतरी काम करतोय, आश्चर्य वाटायचं. आता काल परवा सरांनी मला सांगितलं की टाकरखेड मुसलमान जे आपल्या अमरापूरच्या बाजूला सरांचं गाव आहे, त्या गावामध्ये सुद्धा प्रत्येक माणूस कुठेतरी नोकरीला आहे, काम करतोय, चांगल्या हुद्द्यावर आहे. आणि त्या ठिकाणी किशोर वाघ सर आमचे मित्र आहेत, टाकरखेडचे अनेक लोक आहेत. माझं बऱ्याच वर्षापासून त्या गावामध्ये वाचनालय, चांगलं वाचनालय त्या गावामध्ये आहे. आणि त्या गावामध्ये जिजाई प्रकाशनची पुस्तकं आपल्या पाळ्याच्या शाळेवरती सगळ्यात किशोर वाघ सरचे आमचे मित्र आहेत. आणि मला त्या ठिकाणी आरोग्य शेषराव तायडे साहेब बसलेले आहेत. यांनी वयाच्या 12व्या वर्षी म्हणजे मी इयत्ता 6वीत असताना एक मामा देशमुखांचं शिवशाही नावाचं पुस्तक मला दिलं वाचायला. ते मी वाचलं, मन लावून वाचलं आणि मग ती मामा देशमुखांची सगळी पुस्तकं मी वाचून काढली. आनंदाची गोष्ट, ती मामा देशमुखांची सगळी पुस्तकं आपल्या वाचनालयात आपण उपलब्ध केली. पुस्तक वाचली, वाचावं वाटत राहिली आणि मग त्यातून माणसं घडत राहिली. मग त्या जिजाई प्रकाशनची पुस्तकं आणायला मी 7वी, 8वी, 9वी, 10वी असताना टाकरखेडला जायचो. प्रत्येक घरातला माणूस कुठेतरी चांगल्या पोचला आहे. मग त्याचं कारण काय, असं जेव्हा मी कारण मीमांसा घेत गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या गावामध्ये वाचनालय आहे. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपण कुठेतरी आपल्या गावामध्ये